पहा, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या भेटीच्या भाग्याचा लाभ सांगतात. काय म्हणतात हो तुकोबाराय? तर माझं भाग्य उजळलं. बरं, भाग्य उजळलं, मग काय झालं? तर अवघी चिंता वारी येली. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात जी चिंता होती ती चिंता आता राहिली नाही. मला सांगा, साधू संतांच्या जीवनात कोणती चिंता असते हो? तर साधू संतांच्या जीवनात भगवंताच्या भेटीची चिंता असते, बरोबर ना? मग तुकोबाराय म्हणतात, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारी येली. कशामुळे? तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला. संतांच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला आणि तो भगवान परमात्मा माझ्याशी जोडला गेला. मग लोक म्हटली, जोडलेला देव तुम्ही ठेवला कुठे? तर तुकोबाराय म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तुकोबाराय म्हणतात, तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या हृदयात साठवलं. बघा, हृदय हे देवाला जर राहण्यासाठी योग्य जागा कोणती असेल ना, तर ती हृदय आहे. मला सांगा, सामान्य मनुष्याला इतकं हृदय आवडतं, तर त्या भगवंताला का नाही हो आवडणार? बघा ना, कानाचं नाही वाजवायची का? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं वादन करायचं का? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं कीर्तन करायचं का? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. मग मला सांगा, सामान्य मनुष्याला इतकं हृदय आवडतं, त्या भगवंताला का नाही हो आवडणार? मग तुकोबाराय म्हणतात, तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या हृदयात साठवला. लोक म्हटले, कुठून आणून साठवला? महाराज म्हटले, कुठूनच नाही आणून साठवला, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण आमच्या अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. आणि ते ज्ञान आम्हाला संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं. तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला विठ्ठल.
बघा भावाने देव सापडतो बरं का. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. भावाने देव सापडतो. भाव बळ्याकडे रविनाकडे करतरी यावडे तैसा हरी किंवा जाकी रहे भावना जैसी प्रभू मूर्त दिन देखी तैसी. बघा ज्याचा जसा भाव असेल तसा तसा तो बनत जातो. बघा खूप गोड वाक्य आहे. भगवंत काय म्हणतात ऐका. ना निराकार हो ना साकार हो, ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. अहो मी निराकारही नाही आणि साकारही नाही. जसा भगवंताचा भाव असेल ना तसा तसा मी बनत जातो. मग तुकोबारे म्हणतात तो भाव आम्ही संतांच्या चरणावर ठेवला आणि आमच्या हृदयातला देव आम्हाला सापडला. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. विठ्ठल आता तुम्ही बोलत चला बरं का. मला सांगा सापडला हा शब्द कधी समोर येत असतो हो? तर एखादी वस्तू हरवल्यानंतर, बरोबर, एखादी वस्तू हरवल्यानंतर सापडला हा शब्द समोर येत असतो बरं का. मग मला सांगा वस्तू हरवायच्या अगोदर आपल्या जवळ असावी लागते का नसावी लागते? बोला बोला बोला. असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. मग तुकोबारे म्हणतात तो भगवंत मला सापडला. मग सापडायच्या अगोदर हरवावा लागेल आणि हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही हे आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. बघा प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. सर्व घटी राम देहा देही एक. बघा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये देव आहे. विठ्ठल सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे. आता कोणी म्हणाल महाराज देव आहे तर मग दिसत का नाही? बरोबर आहे ना. देव आहे तर मग दाखवा. मला सांगा कोरोना होता का? बोला कोरोना होता का? तुम्ही बोलत नाही बाबा. कोरोना होता का? नव्हता. ज्याला झालं त्याला भेटा बरं. नाही कसं म्हणता महाराज? होता ना. अहो ज्यानं जग बंद ठेवला नाही कसं म्हणता? मला सांगा कोरोना होता मग कोणी कोणी पहिला हात वरती करा बरं. मग नव्हता का? मग पाहिला का? मग नव्हता का? मग पाहिला का? मग नव्हता का? मग पाहिला का? चालून दिवस 11 वाजेपर्यंत. अहो जर डोळ्यानं न दिसणारा व्हायरस माणसं मारू शकतो ना, तर डोळ्यानं न दिसणारा देवच यातून वाचू शकतो. दुसरं कोणीही वाचू शकत नाही. महाराज विठ्ठल ज्यानं 2 वर्ष जग बंद ठेवलं त्याला आपण पाहिलं नाही. ज्यानं 2 वर्ष जग बंद ठेवलं त्याला पाहिलं नाही, पण त्याचा विश्वास आहे. मग सांगा जो इतके दिवस झालं जग चालवतोय त्याला न पता विश्वास ठेवायला हरकत काय? विठ्ठल
जो म्हणील देव दाखव त्याला म्हणायचं अगोदर कोरोना दाखव. म्हणून तुकोबाराय म्हणतात तो भाव आम्ही संतांच्या चरणावर ठेवला आणि आमच्या हृदयातला देव आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. बघा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे असतात. बघा पहिला येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध साजरा करतो. बरोबर ना. मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये हे 2 दिवस महत्वाचे होतेच. कोणते? तर वसंत पंचमी येण्याचा दिवस आणि तुकाराम बीज जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा जास्त महाराजांच्या जीवनामध्ये 3ऱ्या दिवसाला जास्त महत्व आहे. तो म्हणजे कोणता? तर माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. कोणता? तर माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवार. या दिवशी काय झालं? तर माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं आणि काय सांगितलं? तर बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. काय सांगितलं? तर बाबाजी नाव सांगितलं आणि कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. मंत्राने काय होतं? मंत्र हा माणसाला मारण्यापासून तारतो. बघा बाप्पा पूर्वीचं जग चालायचं ते मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं. विठ्ठल विठ्ठल मग महाराज म्हणतात माझ्या श्री गुरुने मला रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि काय सांगितलं? तर विठ्ठल विठ्ठल. माझ्या श्री गुरुने मला रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि काय मागितलं? तर भोजना मागती तूप पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी. माझ्या श्री गुरुने मला पावशेर तूप मागितलं. या जमान्यात पावशेर तूप आता काही कमी झालं का? आता तूप म्हटलं की चुप म्हणतात. बघा असंच एका पंक्तीत तूप पळत होतं. मी म्हटलं अहो वाडा ना नुसतंच पळत जाय तुप 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 करत. ते म्हटले महाराज वाढायचे दिवस गेले, आता फक्त ऐकायचे दिवस आहेत. विठ्ठल विठ्ठल. आज ही तुपाची वानवा आहे. मायानं तुम्ही बोला बरं. आता मला सांगा भाजीत आता मला सांगा चहात माशी पडली तर काय करता? बोला बोला बोला. चहा फेकून देतो. आणि तीच माशी जर तुपात पडली तर काय करता? काय करता? तूप फेकता मग माशीला फेकता. नुसतं फेकता अगोदर चोखता मग फेकता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माशीच्या अंगाला चिटकून सुद्धा तूप वाया गेला नाही पाहिजे. बघा मग तुको आता बघा भाजी आता चमचा तुपाचा चमचा वेगळा, भाजीचा चमचा वेगळा. भांड्याच्या दुकानात गेलं तरी म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. बघा भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा आणि या दोन्हीपेक्षा गावातला चमचा वेगळा. विठ्ठल विठ्ठल कळतंय ना माझं बोलणं? जो कुठेतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबर पडवाज ही तुपाची वनवा आहे बरं का. विठ्ठल मी चमच्याचा अजून एक दुर्गुण सांगन महाराज तुम्हाला. बघा चमचा ज्या भांड्यात जातो ते भांड रिकाम करतो. म्हणून ज्याला मोठं व्हायचंय ना, ज्याला रिकाम व्हायचं नाही त्यांनी चमच्यापासून सावध राहायचं बरं का. बघा महाराज म्हणतात माझ्या श्री गुरुने मला पावशेर तूप मागितलं. आता पावशेर म्हणजे किती? तर 1 किलोचे समान 4 भाग केले, त्यामधला 1 भाग घेतलं तर आपण त्याला पावशेर म्हणतो. बरोबर. तसंच वेदांत शास्त्रामध्ये अंतकरणाचे 4 भाग केले. मन बुद्धी अहंकार आणि चित्त. जसं व्यवहारामध्ये तूप सार आहे ना तसं परमार्थामध्ये चित्त
सार आहे. महाराज म्हणतात बघा, आपलं जर चित्त चित्त नसेल तर जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. आपलं चित्त चित्त नसेल तर आपल्यात आणि ते प्रेतात काहीच फरक नाही. बघा, बॉडी प्रेझेंट माइंड ॲब्सेंट. बघा, शरीराने तर सर्वच इथं जण माझ्या समोर बसलेले आहेत, पण सर्वांचं चित्त कुठेही सांगता येत नाही. महाराज लोक कीर्तनाला असे बसतात की तिथून महाराज पण दिसावं आणि चप्पल पण दिसावी. विठाला विठाला मग तुकोबाराय म्हणतात माझ्या श्री गुरुने मला पाहुशेर तूप मागितलं. बघा, विठाला विठाला. आपलं चित्तच नसेल तर हा परमार्थ कसा आहे? व्यर्थ आहे. बघा, मग तुकोबाराय म्हणतात ते चित्त माझ्या श्री गुरुने मला मागितलं. कधी? तर माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरी मंत्र दिला. या दिवशी माझ्या श्री गुरुचं मला दर्शन झालं. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा ठरला. हेच माझ्या अभंगाच्या पहिल्याच्या उजळलं. बघा, आपण एका एका शब्दाचा विचार करू आणि जिथं 4 वाजतील तिथं थांबू. जमल का? बरोबर आहे. नाही, जिथं आपली वेळ संपल ना तिथं आपण थांबू. मग मला सांगा, उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे काय? बघा, उजळणं म्हणजे नवीन उदयाला येणं, चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजळणं असं म्हणतात बरं का. बघा, काही वर्षापूर्वी लोकांनी गावात येऊ सोनं उजळून दिलतं. जरा चांगलंच उजळून दिलतं. बघा, ते दिलं नव्हतं, ते नेलं होतं. बघा, चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजळणं असं म्हणतात बरं का. उजळले भाग्य. आता भाग्य म्हणजे काय? तर आपल्या दृष्टीने भाग्य वेगळं आणि साधू संतांच्या दृष्टीने भाग्य वेगळं. आता आपण आपल्या दृष्टीने भाग्य कसं तर पाहू बरं का. एखाद्याचं लग्न झालं, सुंदर पत्नी मिळाली, लोक काय म्हणतात त्याला? तो भाग्यवान आहे. एखाद्याचा मुलगा चांगला निघाला, लोक काय म्हणतात त्याला? तो भाग्यवान आहे. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, लोक काय म्हणतात त्याला? तो भाग्यवान आहे. तुम्ही बोलत चला. बघा, एखाद्याला सुंदर पत्नी मिळाली, लोक काय म्हणतात? भाग्यवान आहे. एखाद्याकडे भरपूर पैसा आला, लोक काय म्हणतात त्याला? तो भाग्यवान आहे. बघा, चांगली पत्नी, चांगला मुलगा, भरपूर पैसा, मान धन, हे आपल्या दृष्टीने सांसारिक दृष्टीने भाग्य म्हणतात. पण महाराज विठाला विठाला परमार्थिक दृष्टीने भाग्य कोणतं? तर भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. कोणतं? तर संतांच्या सहवासात राहायला मिळणं भाग्य, देवाने जवळ करणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. बघा, देवाने जवळ करणं भाग्य, पण माणसाने जवळ करणं भाग्य नाही. माणसांचं काय महाराज? माणसं आज जवळ करतील, उद्या सोडून देतील. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते, लेकिन जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते. जेव्हा आपलं चांगलं असतं तेव्हा आपल्या इशाऱ्यावर लोक नाचत असतात,
आणि जेव्हा आपल्या वाईट वेळ आली की आपलीच लोक आपलीच साथ सोडत असतात. विठ्ठल विठ्ठल देवाने जवळ करणं भाग्य, माणसाने जवळ करणं भाग्य नाही. माणसे वातावरणानुसार बदलत असतात. कसं सांगू का तुम्हाला? बघा मगाशीच मी सांगितलं, डबल एकदा सांगते. मायानं तुम्ही बोला. मला सांगा, चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकता. आणि तीच माशी तुपात पडली तर काय फेकता? माशीला फेकता. नुसतं फेकत नाही, अवतर चोखते तर मग फेकतात. बघा मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, माशीला चहाला फेकता, मग तुपाला का फेकत नाही? उत्तर सोपं आहे महाराज. तूप कितीच आहे? 1000चं आहे. चहा कितीच आहे? 5 रुपयाचं आहे. ते चहा फेकायला परवडतो पण तूप फेकायला परवडत नाही. बाया माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, काय होत नाही, पाणी मार पाणी मार. विठ्ठल असंच वातावरणानुसार माणसं बदलतात. तोंडावर म्हणतात महाराज खूप गोड कीर्तन करतात आणि मागं म्हणतात मूर्ख आहे ते, काय कळतंय त्याला. ही आजकालची परिस्थिती आहे बरं का. एखाद्या नेत्याची ओळख करून द्यायची असली तर म्हणतात महाराज साहेब आहेत म्हणून आमचं गाव आहे. जो काही विकास झालाय तो फक्त आणि फक्त कुणामुळे? साहेबांमुळे. आणि साहेब जरा पुढं गेले की महाराज अख्खं गाव या चावलं दिन खाल्लं. ही आजकालची परिस्थिती आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल देवाने जवळ करणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. बघा सतत तर आपल्याला भगवंतानं जवळ केलं आहे. म्हणून तर म्हणतात ना, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. बघा देवा जगण्याच्या लायक तू आम्हाला केलंस. बघा विठ्ठल 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 देवाचं नाव घेतोय म्हणून आज आहोत. देवाने आपल्याला जगण्याच्या लायक बनवलंस देवा तू आम्हाला. नाहीतर एवढ्या कमी वयात 75 आणि 80च्या म्हाताऱ्यांना घेण्याच्या लायक तू देवा आम्हाला बनवलंस. कळतंय ना माझं बोलणं? अहो तळ हाताच्या फोडाप्रमाणे लोक जपतात हो. या लायक ते देवा तू आम्हाला केलंस. बघा देवाचं नाव घेतोय म्हणून आज आहोत. म्हणून देवाने जवळ करणं भाग्य, संतांनी जवळ करणं भाग्य, संतांचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. आता म्हणजे किती वाजता हो? 10:30 वाजता. बोला 10:30 वाजता नाही. बघा आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे बरं का. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात केली की आता हा शब्द येत असतो. बघा आता कोठे धावे मन. सोपं सोपं सांगू का तुम्हाला आता? बघा एखादा नवरा आपल्या बायकोला बोलून झालं, बडबड करून झाली, बायकोची सहनशीलता कॅपॅसिटी मर्यादा संपली की बायको म्हणते आता आता बस झालं, मी आहे म्हणून चांगलं. नाही तर एखादी पळून गेली असती. बघा सर्वच बायका आपल्या नवऱ्याला असं म्हणतात बरं का, मी आहे म्हणून बरं आहे, नाहीतर एखादी पळून गेली असती. मग मला सांगा नांदली कोणती असती? हा प्रश्न अजून काही सुटला नाही बरं का. एकदा बायाने बोलायला सुरुवात केली की आपण फक्त आणि फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. अहो ज्याची त्याची बायको ज्याच्या त्याच्या भाषेत समजून सांगते. बघा शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, लाईनची बायको म्हणते माहिती किती दिवे लावलेत तर, वारकाची बायको म्हणते तुम्ही माझा केसानच गळा कापला. तिला काय कौतुक महाराज. बघा एकानं अशी बारीक कटिंग करून आला आणि आपल्या बायकोला म्हणाला का ग मी आज बारीक कटिंग केली म्हणून जर आलेस तरुणी दिसायला लागलोय. ती म्हटली चट्टी करून यायची ना, मग पाळण्यातले दिसला असतात. विठाला विठाला लक्षात ठेवा, आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की कोणता शब्द येत असतो? बोला ना आता. अहो आता बोला. अहो बोला ना आता.
कोणता? तर आता हा शब्द येत असतो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारी येईल. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाची चिंता होती ती चिंता आता राहिली नाही. पण ऐका, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये चिंता आहे. बघा आता मी बोलत चलन तुम्ही चिंता म्हणायचं, मी बोललं की तुम्ही चिंता म्हणायचं. बघा जेवायला मिळेल का नाही? बोला बोला बोला. चिंता. झोपायला मिळेल का नाही? चिंता. तुम्ही बोलत नाही याची मला चिंता. बघा तुम्ही बोलत चला. कीर्तनाला आले पण टेकायला खा मिळेल का नाही? चिंता. बघा जे टिकून बसले त्यांच्याबद्दल माझी काही हरकत नाही, तुमच्याविषयी बोलत नाही. बघा कीर्तनाला आले पण टेकायला खा मिळेल का नाही? मोठ्याने बोला ना जरा. चिंता. बघा एखाद्याचं लग्न झालं, मुलगा होईल का नाही? चिंता. बरं मुलगा झाला, जगेल का नाही? बरं जगला, पुढं चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही? मिळालं चांगल्या शाळेत ऍडमिशन, पुढं अभ्यास करेल का नाही? आणि अभ्यासच केला नाही तर काय करता? बघा असंच एक पोरग शाळेच्या आवारात झोपलेलं होतं. त्याचे मास्तर आले म्हणले, अय बाया इथं काय झोपलास? तिकडे वर्गात जाऊन बस, तिथं तास चालू आहे. ते पोरग म्हटलं, सर वर्गात बसल्यावर काय होईल? बरोबर ना, वर्गात बसल्यावर काय होईल? शिक्षक म्हटले, अरे वर्गात बसवल्यावर जे शिकवते ते तुला समजेल. म्हणे समजल्यावर काय होईल? अरे समजल्यावर तुला अभ्यास करायला सोपं जाईल. म्हणे अभ्यास करायला सोपं गेलं, पुढं अरे पेपरमध्ये चांगले मार्क पडतील. म्हणे पडले पेपरमध्ये चांगले मार्क, पुढं अरे पेपरमध्ये चांगले मार्क पडलं तुला चांगले कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. म्हणे मिळालं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन, त्याचं काय? अरे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यावर तुला चांगली डिग्री मिळेल. म्हणे मिळाली डिग्री, पुढं अरे तुला चांगली नोकरी लागली. म्हणे लागली नोकरी, पुढं अरे चांगली नोकरी लागली तुझ्याकडे पैसा येईल. म्हणे आला पैसा, त्याचं काय करायचं? अरे पैसा आल्या बंगला बांधायचा. म्हणे बांधला बंगला, पुढं अरे बंगला बांधल्यावर गाडी घ्यायची. म्हणे घेतली गाडी, पुढं अरे गाडी झाली बंगला झाला की मग आरामात झोपायचंच आहे. मग आता काय करतोय म्हणे? समजताय ना माझं बोलणं? अहो एवढा कुठाना करून जर झोपायचं असेल तर झोपू दे ना. कशाला टेन्शन देता मला? विठाला विठाला. अभ्यास करेल का नाही? चिंता. बरं केला अभ्यास पण परीक्षेत चांगले मार्क पडतात का नाही? चिंता. पडले परीक्षेत चांगले मार्क पण चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल का नाही? बोला बोला बोला. चिंता. मिळालं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पण पुढं डिग्री मिळेल का नाही? चिंता. मिळाली डिग्री, पुढं नोकरी लागेल का नाही? चिंता. आता बोलत चला बरं. नोकरी लागेल का नाही? चिंता. बरं नोकरी लागली, पुढं छोकरी मिळेल का नाही? चिंता. बघा मुलगी मिळणं सुद्धा हा एक चिंतेचा विषय झालाय बरं का. अहो मुलीसाठी मुलाच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शन मध्ये आहेत पण त्यांना बोलता येत नाही. ते म्हणतात 9-10 ठिकाणी निरोप आहे पण आम्हाला यंदा करायचं नाही. अहो लबाड चाटा कशाला मारता? इथं चांगल्याचाच मेळ जमाना. बघा मुलगी मिळेल का नाही? चिंता. बरं मुलगी मिळाली, लग्न झालं पण लग्न झालं असंच राहतं का? बिघडतं. चिंता. काढता आला का मारून घराच्या बाहेर? चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर राहावं कुठं? चिंता. बरं सांभाळलं घरामध्ये पण शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला तर चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. बघा चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा हा एक चिंतेचा विषय झालाय बरं का. बघा मी एक दिवस असंच हॉस्पिटलमध्ये गेले, तिथं एक पेशंट ऑपरेशन करण्याकरिता आलं होतं आणि त्या डॉक्टरने एक हार आणि एक आरतीचं ताट आणलं. ते पेशंट म्हटले, डॉक्टर मी ऑपरेशन करण्याकरिता आलोय आणि तुम्ही हार आणि आरतीचा ताट का आणले? डॉक्टर म्हणले, हे बघ हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाहीतर जागेवरच तुझा कार्यक्रम. पुन्हा कोण हारायला आताच आणला. विठाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. पण मिळाला चांगला डॉक्टर पण बिल पाहून कायमच मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक? चिंता.
चिंता. बघा मेल्यावर सुद्धा चिंता ही माणसाची पाठ सोडत नसते बरं का. आता कुणी म्हणाल मेल्यावर कुठे चिंता असते, मी सांगते ना तुम्हाला, मेल्यावर सुद्धा माणसाला चिंता असते. बघा मेल्यावर जर माणसाला चिंता नसली तर पिंडीला कावळा न शिवण्याचं कारणच काय. पिंडीला कावळा शिवत नाही याचा अर्थ मेल्यावर सुद्धा माणसाला चिंता असते. बघा डॉक्टरने दिलेल्या बिलाची चिंता करू नका हो. तुम्हाला चिंता करायची ना तर याची करा. बघा एक 80 वर्षाच्या आजोबानं केली. एका 80 वर्षाच्या आजोबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशाकरिता? हृदयाचं ऑपरेशन करण्याकरिता. बघा 3 तास त्या डॉक्टरनी त्या आजोबाचं हृदय दवाखान्यामध्ये ठेवलं आणि आजोबाचे प्राण वाचवले. आणि 3 तासाचं बिल किती आलं? 8 लाख आलं. ते बिल त्या आजोबानं पाहिलं आणि रडायला लागले. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हटले आजोबा 8 लाख तुमच्यासाठी जास्त होतेत का? त्यातला मी 1 लाख कमी करतो पण तुम्ही रडू नका. बघा आजोबा म्हटले डॉक्टर साहेब जीव वाचवला हो तुम्ही माझा, त्याचं तुम्ही 8च लाख बिल केले. तुम्ही जरी 10 लाख केलं असतं ना तर ते मी आनंदात दिलं असतं. मग आजोबा तुमच्या डोळ्यात पाणी का? आजोबांनी उत्तर फार गोड दिले महाराज. आजोबा म्हटले डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यामध्ये ठेवलं, त्याचं बिल 8 लाख केलं, पण गेले 80 वर्ष झाले हो तो भगवंत माझं हृदय सांभाळतोय पण आज बिलाचा 1 रुपया पाठवला नाही. विठ्ठल भगवंताने आपल्याला अजून कोणत्याही अवयवाचं बिल पाठवलं नाही पण बिल भरण्यासाठी 1 जागा रिकामी ठेवली आहे. अहो अरे मी तुम्हाला बिल मागायला येणार नाही पण तुमच्या गावामध्ये वर्षातून एकदा माझ्या नावाचा सप्ताह होणार आहे, त्यामध्ये तुम्ही सर्वांनी न मागता बिल भरावं अशी माझी इच्छा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्याचं बिल राहिलं असेल त्यांनी आपापली पावती फाडून घ्यावी. आणि हे बघा आपल्याला यावर्षी आपल्या गावामध्ये हनुमंतरायांचं मंदिराचं कामकाज करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि जी माझ्या आजच्या कीर्तन रुपयाचं जे पाकिट असेल ते मंदिराच्या कामकाजाकरिता देण्यात यावं अशी माझी इच्छा आहे. आणि सर्वांनी सहकार्य करावं दादा, कारण इथं एकट्याने होत नाही. विठ्ठला विठ्ठल. तर याची चिंता करा. महाराजांच्या जीवनामध्ये एकच चिंता होती ती म्हणजे कोणते? काय मी उद्धार पावे ना, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. पण महाराज म्हणतात ती चिंता तर माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारी येली कशामुळे? हेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. संत दर्शनी हाला भर, 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 संत
तर संत दर्शनी हा लाभ, संतांच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला तर पद्मनाभ जोडियेला, तो भगवान परमात्मा मला मिळाला, प्राप्त झाला, माझ्याशी जोडला गेला. बघा, पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं. कुणाच्या नाभीतून कमळ निघालं? कुणाच्या? तर भगवान विष्णूंच्या, बरोबर. मग तो भगवान परमात्मा मला मिळाला, प्राप्त झाला, माझ्याशी जोडला गेला. मग महाराज, मग लोक म्हटली जोडलेला देव तुम्ही ठेवला कुठे? हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या संपुष्ट साठू. तो कोवऱ्या म्हणतात तो भगवंत आम्ही आमच्या हृदयात साठवला. संपुष्ट म्हणजे आपल्या आतल्या आत. बघा, संपुष्ट या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या आतल्या 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 आत जो अतिशय आत आहे त्याला संपुष्ट असं म्हणतात. मग तुकोबाऱ्या म्हणतात तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या हृदयात साठवला. बघा, भगवंताला हृदय साठवण्यासाठी हृदय ही चांगली जागा आहे. हृदय सोडून भगवंताला दुसरीकडे राहायला आवडत नाही. मग तुकोबाऱ्या म्हणतात तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या हृदयात साठवला. लोक म्हटली कुठून आणून साठवला? महाराज म्हटली कुठूनच नाही आणून साठवला, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण आमच्या अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नाही आणि ते ज्ञान आम्हाला संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं. हेच महाराज अभंगाच्या शेवटचे होता ठेवा
पुरुष असतील, महिला असतील, गडी माणसं असतील, बाया माणसं असतील, मेल असेल, फिमेल असेल, सर्वांनी हात वरती करा. तुम्हाला शेजारच्याची शपथ आहे बरं का. मला महिला मंडळांचा हातच दिसत नाही. तिकडे पाठीमागा सर्वांनी विठोबा ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. विठ्ठला विठ्ठला असो. कीर्तनाची नियोजित वेळ ही जवळ संपत आली आहे. पण जाता जाता 2-4 गोष्टी सांगून जाईल बघा. जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा. त्यांना दुःख होईल असं कधी वागू नका. अरे आई म्हणजे आई मायेचा सागर, चैतन्याची घागर, समुद्राचा पाझर असते हो. आई आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असते हो. आई आई पावसाच्या धारा, थंडगार वारा मायेचा उभारा असतो हो. आई आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी आणि समुद्राची शाही केली ना तरी सुद्धा त्या आईची महती लिहिली जात नाही. आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही ती असते आई. बघा, निश्चितच आई आपल्या मुलावरती खूप प्रेम करत असते हो. पण त्या बापाचं काय, का विसरतो आम्ही आज त्या बापाला. बघा, एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. कवीने आईवरती कविता केल्या, कथाकाराने आईवरती कथा केल्या, व्याख्यात्याने आईच सांगितली, कीर्तनकारांनी सुद्धा आईच मांडली. पण त्या बापाचं काय हो. खरं सांगू का, बाप हा पडद्या मागचा कलाकार आहे बरं का. जो कधी समोर येत नाही. पण तो बापच असतो हो. मग हा आई जर घराचं मांगल्य असेल ना तर बाप घराचं अस्तित्व आहे. पण त्या बापाला कधी आपण समजूनच घेतलं नाही. अहो, आई जर कळश असेल ना तर पण तो कळश उभा राहण्यासाठी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेणारा जो पाया कोण असेल ना तर तो बाप आहे. अहो, आज ही मुलं मोठी झाली पण बाप म्हातारा झाला. स्वतःच्या पायावर उभी थांबली पण बाप म्हातारा झाला.
आणि बाप्पाचे पाय दुखू लागले, ठणकू लागले आणि सहज बाप्पांना जाता जाता म्हणावं, दादा बीडला चालला का रे? मुलानं म्हणावं, हो काय करायचे तुम्हाला? दादा 4 दिवस झाले रे, पाय खूप दुखताय, खूप ठणकाय लागलेत दादा, झोप नाही रे. दादा येताना 4 कणकेच्या गोळ्या आणतोस का रे? मुलानं म्हणावं, मुलांना हातातला डबा घ्यावा आणि धडीकडे दरवाजा फिकून मारावं आणि म्हणावं, लावलीच हटकल. कुठंतरी चांगल्या कामाकरिता चाललो की लावलीच हटकल. अहो आहे त्या बाप्पाची ओळख आणि लगेच बोलून जातो, काय केलं तुम्ही माझ्यासाठी? अरे विठ्ठल अरे बाप उभा राहिला, काबड कष्ट केले आणि त्या बाप्पाला विचारतो, काय केलं तुम्ही माझ्यासाठी? अरे निघ घराबाहेर, रस्त्याचं काम चालू आहे. कशी छोटी छोटी मुलं अनवान पायानं त्या खडीच्या पाट्या वाहताय. बघ त्या मुलाकडं आणि चाल थोडस पुढं. दुपारची वेळ, रखरख ऊन आहे आणि अनवाने पायानं ती छोटी छोटी मुलं कशी भीक मागताय. बघ त्या मुलाकडं आणि चाल थोडस पुढं. अरे ती इतकुशी मुलं किती कावाड कष्ट करताय. बघ त्या मुलाकडं कशी हॉटेलमध्ये भांडे घासताय. बघ त्या मुलाकडं आणि आठव तुझं बालपण आणि विचार त्या बापाला, किती केलं तुम्ही माझ्यासाठी? आणि त्या बाप्पाला विचारतो, काय केलं तुम्ही माझ्यासाठी? अरे हाडाचं काड, रक्ताचं पाणी त्या बापानं केलं. बाप उभा राहिला, काबाड कष्ट केले, तुझं बालपण, तुझं आयुष्य सुखात जावं म्हणून. बरं जवानीमध्ये म्हातारा झालेल्या बाप्पाला विचारतो, काय केलं तुम्ही माझ्यासाठी? विठ्ठल विठ्ठल मायांनो, खूप प्रेम करत असते हो बाप, आपल्यावर खूप प्रेम करत असतो. बाप करे जोडी खोराची बोडी, बाप करे जोडी खोराची बोडी, बाप करे मला सांगा, तुमचा जन्म झाला, सगळ्यांनी नाक मुरडलं, सगळ्यांनी नाक मुरडलं, पण त्या बाप्पाला आनंद झाला. बाप्पाने हॉटेलमधून जिलेबी घेतली आणि गावभर फिरत वाटत फिरला. अहो माझ्या घरी लक्ष्मी आली बरं का, मला मुलगी झाली. अहो घ्या ना दादा जिलेबी, माझ्या घरी लक्ष्मी आले, मला मुलगी झाली. कोणाच्या तरी हातात द्यावा आजीच्या आणि म्हणावं, आजी घे ना ग जिलेबी, बघ मुलगी झाली, बघ मला, माझ्या घरी लक्ष्मी आली. अहो थोडीशी मोठी झाली दीदी तू, आईने म्हणावं, काय करता, तिचं वंशाला दिवा नाही, माझी मुलगीच माझं नाव मोठं करेल, काय करते त्या वंशाचं, माझी दीदी माझी खरी पंथी आहे, तीच माझं नाव मोठं करेल. दीदी थोडीशी मोठी झाली तू, बघ, पण असा एक दिवस गेला नाही ग, त्या बापानं काही खाऊ आणला नाही, रोज काही ना काही, रोज काही ना काही. पण सांगू का खरं, बापाला चिंता कधी लागली माहिती आहे का? आता दीदी मोठी झाली आणि सहज शेजारच्याने म्हणावं, पाटील आहे का हो यंदा मुलीचं लग्न? हे ऐकताच बापाच्या काळजात जर झालं,
बापाचे डोळे भरून आले. बाप म्हणू लागला, माझी एवढीशी दिदी, माझी एवढी चिमणी आज एवढी मोठी झाली माझी दिदी. आणि बापाला चिंता लागली, इकडं बघ तिकडं बघ, आणि आले ना एक दिवस पाहुणे बघायला. पाहुण्यांनी मुलगी पसंत केली आणि सहज पाहुण्यांना म्हणावं, दादा नक्षत्रासारखी हो तुमची मुलगी, पण तेवढं 3 लाख हुंडा. हे ऐकताच बापाच्या काळात झालं, बापाचे डोळे भरून आले. बाप बैठक मोडले नाही. बाप म्हणू लागला, तुळ केलं, मुलांना शिकवलं, काय ठेवलं मी माझ्याजवळ, आणि आता 3 लाख कुठून आणायचे. बाप मनात हसला, बाहेर आला आणि बापाचे डोळे भरून आले. आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती. आईनं पाहिलं. आई म्हटली, का हो काय झालं. बापांना म्हणावं, काही नाही ग. मग तुमच्या डोळ्यात पाणी का. काही नाही ग, आपल्या दिदीला मुलं बघायला, आपल्या दिदीला पाहुणे बघायला आलेत ना ग, मुलगी पसंत आहे म्हणताय ग, म्हणून डोळ्यात पाणी आलं. आईने म्हणावं, खरं बोला, 30 वर्ष झाले तुमच्यासोबत संसार करते, खरं बोला काय झालं. काही नाही ग, पाहुण्यानं 3 लाख हुंडा मागितला ग, पाहुण्यानं 3 लाख हुंडा मागितला. विठ्ठल विठ्ठल. आईने म्हणावं, मोडून टाका, दुसरं स्थळ पाहू आपण, त्यांनाच काय. बापानं म्हणावं, अगं वेड लागले काय तुला, जरा हळू बोल, कुणी ऐकेल. म्हणे मोडून टाका 3 लाख हुंडा. अगं 3 लाख काय, 4 लाख लागू दे, मुलगा सुंदर आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, माझी दिदी राणी सारखा संसार करेल तिथं. 3 लाख काय, 4 लागू दे, 4 काय 5 लागू दे. जर पैसे कमी पडत असतील ना, तर मी माझं जमीन विकेल, घर विकेल, आणि तरी सुद्धा पैसे कमी पडले ना, तर मी स्वतः गहाण राहीन. माझ्या तायांनो, माझ्या बहिणींनो, या जगात तुमच्यासाठी एकच व्यक्ती गहाण राहणारी, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा, त्यांना दुःख होईल असं कधी वागू नका. आणि दुसरी गोष्ट, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा, कारण त्या विचाराची आज काळाला खूप गरज आहे. अहो, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे विचार त्या सह्याद्रीला आणि विचार त्या लहरींना की माझा शिवबा कसा होता, की माझा शिवबा कसा होता. अहो 19 फेब्रुवारीला 1630 या दिवशी शिवनेरीवर एक तारा चमकला बरं का. तो पंचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडा कपाळामध्ये दुमदुमली. अरे माझा राजा जन्माला आला, अरे दृष्टांचा संहारी जन्माला आला, अरे माझा राजा जन्माला आला. अहो सूर्यास्ताला आला, सायंकाळ झाली, सूर्यास्ताची किरणे शिवनेरीवर आली आणि 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस अमर झाला. याच तर दिवशी बाळ शिवबा जन्माला. बघा इथं बसलेल्यांना काही जणांना वाटत असेल राजांनी पुन्हा जन्माला यावं. मला तर वाटतं की सर्वांनाच वाटत असेल की राजांनी पुन्हा जन्माला यावं. पण असं म्हणणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे, अहो कुठल्या तोंडाने म्हणता हो राजे पुन्हा जन्माला या, म्हणजे माझ्या राजांच्याच नावाखाली माझ्या राजांचंच धूळ मिळवायला निघालात आणि म्हणता राजे पुन्हा जन्माला या. अहो म्हणजे माझ्या राजांचा फोटो गाडीवर लावता आणि येता जाता त्याच गाडीवर बसून मुलींची छेड काढता. बोला ना, हे पाहायला यावं का राजांनी पुन्हा जन्माला. शिव्या गाळ करता, माऱ्या करता, कपाळाला चंद्रकोर लावता, भगवे मिरवता, कानात बाळी घालता, महाराजांसारखी दाढी वाढवता, म्हणजे काय तुम्ही लगेच शिवरायांचे मावळे झालात का हो. शिव्या गाळ करता, माऱ्या करता. विठ्ठल विठ्ठल. अहो शिवजयंतीला फक्त चंद्रकोर लावून, कपाळाला चंद्रकोर आणि भगवे मिरून कोणी शिवभक्त होत नसता. शिवभक्त व्हायला भगव्या रक्तात भिमवावं लागतं. अहो 26 जानेवारीला एका पाटलाने तरुण शेतकऱ्याच्या मुलीला सर्व समक्ष उचलून नेलं व तिची अब्रू लुटली. शिवरायांनी वयाच्या 14व्या वर्षी त्या पाटलाचा चौरंग केला.
तुम्हाला माहित आहे चौरंग म्हणजे काय? चौरंग म्हणजे हातपाय कलंक करणे. हा जर कायदा आत्ता लागू असताना तर देव जाणे असे कित्येक कायदे झाले असते. अहो अहो माता जिजाऊंनी जसे संस्कार माझ्या राजांवर केले ना, तसे संस्कार आजकालची माय आपल्या लेकरावर करत नाही. म्हणून जर कुणी मन तोडलं, निकट आत्महत्या, टेन्शन आला निकट आत्महत्या, पेपर अवघड गेला निकट आत्महत्या. अहो झालंय तरी आजकालच्या या पिढीला काय, कित्येक मुलं स्त्री पुरुष आत्महत्या करताय. बोला ना, काय आदर्श घेतला आपण शिवाजी महाराजांचा आणि म्हणता राज्य पुन्हा जन्माला या. अहो माझ्या राजांवर तर अनेक संकट आली, पण माझ्या राजांनी प्रत्येक संकटातून सुटले, प्रत्येक संकटातून मार्गा काढला, वाटा काढल्या. पण माझ्या राजांच्या मनात असं कधी आलं नाही की आपण आत्महत्या करावी. माझ्या राजे कधीच कपाळाला हात लावून बसले नाही, प्रत्येक संकटातून सुटले, प्रत्येक संकटातून वाटा काढल्या. म्हणून तर आज हे हिंद विश्वराज्य. अरे इतकंच नाही तर महासाहेब जिजाऊ म्हणतात, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यावर जर कोणी वाकडी नजर टाकत असेल ना, तर त्याची गय केली जाणार नाही. अरे सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांच्या तर शत्रूंचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. हीच माझ्या राजांची शिकवण, हीच माझ्या राजांची शिकवण. विठाला माता जिजाऊंनी शिवांना एक आदेश दिला, शिवाजी राजे उठा, घोड्यावर बसा, हातात तलवार घ्या आणि शत्रूंचा निपात करा. ही महासाहेब जिजाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ही क्रांतिकारी विचार ऐकून बाळशिवांच्या अंगातलं रक्त सळसळायला लागलं, सळसळलेलं रक्त उकळायला लागलं आणि उकळलेलं रक्त हिंद विश्वराज्य निर्माण करूनच शांत झालं. विठाला विठाला शिवरायांचे मावळे बनण्यासाठी महाराजांचे कोणते विचार आचरणात आणावे हे थोडक्यात सांगते. बघा, दाढी वाढवणं, चंद्रकोर लावणं, कानात बाळी घालणं ही हल्लीची रीते चांगली गोष्ट आहे, पण केवळ बाह्य अंगाने छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मावळे बनण्यापेक्षा अंतःकरणामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भानावून घ्या, ही खरी माझ्या राजांना आदरांजली असेल. अहो तुम्हाला एक सांगू का, माझ्या राजांनी उत्सवासाठी मिरवणुकीसाठी जन्म कधीच घेतला नाही. माझ्या राजांनी उत्सवासाठी आणि मिरवणुकीसाठी कधीच जन्म घेतला नाही. म्हणून माझ्या राजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म माझ्या राजांनी स्वतःला वाहून घेतला, या कार्याची प्रेरणा घ्या. ही खरी शिवजयंती ठरेल का विठाला विठाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा, कारण त्या विचारांच्या आज काळाला खूप गरज आहे, खूप गरज आहे. अहो आज 350 वर्षे झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज भासते. ही खूपच मोठी शोकांतिक आहे. आज असं वाटतं पहिला पाट उठावा, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि या अंतकरणातून काळजातून माझ्या राजाला साथ घालावी, विचारावं, सांगावं, ऐकावं. राज कशी उचलली होई बल्लेने ढाल आणि तलवार, सांगा ना राज कशी उचलली ही बल्लेने ढाल आणि तलवार. आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन, आमचे दोन, आमचा होतो एक चौकोन, चौकोनातले गेले दोन तर उरलेले ना आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती आज या महाराष्ट्राची झाली. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा, कारण त्या विचारांची आज काळाला खूप म्हणजे खूप गरज आहे बरं का. विठाला विठाला. जे काही माझ्याकडून चुकलं असेल तर ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष, मला तुमची मुलगी म्हणून या ठिकाणी मला माफ करा. बघा आज आपण इथे एकत्र जमलो, काही निमित्ताने एकत्र जमलो. मी प्रथमतः सांगून गेले तरी देखील सांगते. बघा आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये 3ऱ्या दिवसाची सेवा समस्त गावकरी मंडळींच्या प्रेमाने ही सेवा माझ्याकडे आली.
सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानते बघा. आणि आपल्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे आपल्या भागाचं वैभव, आपल्या भागाचं वैभव असे असणारे आपल्याच गावचे हबप, ज्यांचं मृदुंगाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचा आवाज आहे, म्हणजे ज्यांच्या मृदुंगाचा आवाज आहे असे असणारे आपल्या भागाचं वैभव असे असणारे ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांचे देखील मी आभार मानते. हे सर्व बाळगोपाळ त्यांचेच विद्यार्थी आहेत, बरोबर ना? महाराज खूप गोड्या ठिकाणी विद्यार्थी घडवतात. त्या सर्व बाळगोपाळांचे मी आभार मानते, महाराजांचे आभार मानते. आणि इकडं